असे पॉवरफुल लाईट तुमच्या बाईकवर पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच पहा. नमस्कार. म्हणजे तुम्हाला माहिती असेल आपण नेहमी कोकणात राईड करत असतो. तर नेक्स्ट वीकला आपण चालू कोकणामध्ये. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या कोकणामध्ये किती खड्डे आहेत. तर काय होतं ना की रात्रीचे खड्डे दिसत नाही. तसं माझ्या बाईकला फॉग लाईट्स आहेत पण ते एवढे पॉवरफुल नाही आहेत. तर तेच फॉग लाईट आपण अपग्रेड करायला आलो आहेत कपूर मोटर्समध्ये. HJGचे 70 वॉटचे फॉग लाईट्स म्हणजे 70 + 70 140 वॉटचे फॉग लाईट असणार आहेत. टोटल 7 LED आहेत. तर या फॉग लाईटचे आपण करूया अनबॉक्सिंग. हे बघा असं ओपन केल्यावर हो 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 काय छान वाटत बघा फॉग लाईट्स. आणि हेवी आहेत, हेवी खूप हेवी आहेत आणि ॲक्च्युली व्हाईट आहेत. आणि त्याला वरती आपण येल्लो आपण अशी शेड लावू शकतो अशी. आणि हे जे रबर जे आहेत ना ते सेफ्टी आहे कारण की पावसामध्ये आतमध्ये पाणी जाणार नाही त्यासाठी. आणि हे त्याचे 2 ब्रॅकेट्स आहेत, हा वाला आणि हा वाला. आणि हे त्याचे रबर येतं हार्नेस. तर आपण पहिले फिटिंग करून घेऊ आणि फिटिंग केल्यावर हे कसं दिसतं तुम्हाला दाखवतो. चला. तर ही बघा आपली बाईक पूर्णपणे झाली आहे ओपन. कारण की ते आता वायरिंग वगैरे फिट होणार आहे बॅटरीच्या आतमध्ये. आणि हार्नेसमुळे लोड पडत नाही आपल्या बॅटरीवर. कपूर बाय थँक्यू. मला पण थँक्यू. हमू थँक्यू. और सर आपको भी थँक्यू. तर मंडळी आता आपण चेक करूया या लाईटचा फोकस कसा येतो, थ्रो कसा येते. ऑन करतो. हे बघा हा थ्रो बघा, हा ब्लिंकर आहे, हा डिस्को ब्लिंकर. कधी ही लाईट कधी ती लाईट. हा बघा सुपर से भी ऊपर आहे यार थ्रो. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. क्या बात आहे. तर मंडळी हे 140 वॉटचे लाईट म्हणजे 70 वॉट ईच लाईट आपल्याला पडले 8,000 रुपयाला. तर तुम्हाला घ्यायचं असेल कपूर मोटरला कॉन्टॅक्ट करा. इकडे नंबर फ्लॅश करतो आहे मी. पण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे लाईट्स खूप रिस्पॉन्सिबली म्हणजे खूप जबाबदारीने वापरा जेणेकरून समोरचा त्रास होणार नाही. म्हणजे तुम्ही कुठल्या ट्रेनला गेला असाल किंवा रस्ता रिकामी असेल तरच हे लाईट ऑन करा. हायवेला उगाच ऑन करून फालतूगिरी करू नका प्लीज. समोरच्याला त्रास होईल फॉर शुअर म्हणून आणि काय नाही. तर तुम्हाला हा रील कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.